नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता रसना रमेश देहेडकर तुमच्याकडे एक गंभीर विषय घेऊन बोलायला आलेली आहे। तो विषय असा आहे की 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणला एका गायीने 2 माणसांना बस स्टँड जवळ तुडवले आणि ते मृत्युमुखी पडले। 4 दिवसापूर्वी असा मेसेज वाचायला मिळाला की नांदेड जिल्ह्यामध्ये एका शाळकरी मुलीवर सुद्धा गायीने हल्ला केला आणि ती मृत्युमुखी पडली। ते व्हिडिओ पाहताना जीव खूप थरथरत होता, भीती वाटत होती। दुसरं असं की जालना जिल्ह्यात आता ताजी घटना घडली की एका कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक मुलगी मृत्युमुखी पडली। हे कुठपर्यंत होणार? जालना शहरामध्ये ठिकठिकाणी जनावर आहे। नूतन वसाहतपासून बाजारामध्ये चमनवर सगळीकडे मोकार जनावर बसलेली असतात। त्यातील जर एखादं जनावर बिथरलं आणि जर कोणी मृत्युमुखी पडलं तर त्याला जबाबदार कोण? तर महानगरपालिकेने याचा विचार करायला पाहिजे। सुरुवातीला कोणवाडे होते पण ते सुद्धा विकासाच्या नावाखाली विकल्या गेले। तर वाईट वाटतं की महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, SP या सगळ्यांनी एक मीटिंग घेऊन या जनावरांचा बंदोबस्त करायला पाहिजे, पण ते करू शकत नाही। जी वाहतूक आहे, वाहतूक व्यवस्था ती सुद्धा व्यवस्थित नाही। फोन केला तर उत्तरं चांगली मिळत नाही। दुसरं असं की मला तरी असं वाटतं की सगळ्या तरुण पिढीला मी आवाहन करते की जिथे जिथे ही जनावरं असतील ती सगळी जनावरं तुम्ही नगरपालिकेच्या आवारात नेऊन बांधा आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे आयुक्तांना सांगा। या घटना ज्या आता सध्या शाळा सुरू आहेत, मुलं शाळेत जात आहे, ठिकठिकाणी या गायी म्हशी बैल बसलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त कसा होईल याची खूप भीती वाटते। तर मला असं वाटतं की तुम्ही जे खुर्चीवर बसलेले लोक आहात ते तुम्ही चांगले सुशिक्षित आहात, शिकलेले आहात, परीक्षा देऊन आलेले आहात, तर तुमच्या याच्यामध्ये या गोष्टी नाहीत का की लाईट पाहिजे, वाहतूक चांगली पाहिजे, जनावरं नको, लोकांकडे लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे, तर कुठलीच गोष्ट जालन्यामध्ये घडत नाही। मला तरी असं वाटतं की कलेक्टर आणि आयुक्त, SP यांना असं वाटतं की 3 वर्ष कसे तरी ढकलून आपण बदली करून जावं आणि मग आपल्याला काही गरज नाही। दुसरं असं की जर हे कोणाच्या वरदहस्ताने आलेले असतील तर त्यांना जनतेशी काही घेणं देणं नसतं, कारण ज्याचा वरद असतो तो सगळं पाहून घेतो। पण यामध्ये जनतेची कुचंबणा होती, नाहक लोकांचे जीव जातात, वाहतूक व्यवस्था नाही, लाईट नाही, पाणी नाही, रस्ते चांगले नाही, अशा सगळ्याला जालन्यातील जनता फेस करत आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे की ताबडतोब जालना जिल्ह्यातील जनावरांचा बंदोबस्त करावा आणि जे कोणवाडे विकलेले आहेत त्याच्याऐवजी परत जागा घेऊन नवीन कोणवाडे तयार करावे असं माझं म्हणणं आहे, अशी माझी सरकारला विनंती आहे।